सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आहे शनी अमावस्या। तर आपण शनी अमावस्याबद्दल थोडंसं बघूया। आता कालपासून सुरू झालेली अमावस्या आज संपते, म्हणून शनिवारी आलेल्या अमावस्येला आपण शनी अमावस्या असं म्हणतो। आता शनिवार हा शनिदेवांचा दिवस आहे। आता बऱ्याच जणांना वाटतं की शनिवार हा महारुद्राचा म्हणजे मारुतीचा पण दिवस आहे, तर तसं नाही आहे। मारुतीचा दिवस हा मंगळवार आहे, शनिदेवांचा वार हा शनिवार आहे। तर शनिदेवांबद्दल अशा बऱ्याच मान्यता आपण ऐकलेल्या आहेत की शनिदेव रागिष्ट आहेत, त्यांची उपासना नाही केली तर हे होतं, ते आपल्यावर वक्रदृष्टी टाकतात, जर कुंडलीमध्ये शनी आला तर ते आपल्याला त्रास देतात, अशा गोष्टी करतात। हे सगळं आपण अगदी खूप असं आधीपासून ऐकत आलेलं आहोत आणि हीच आपली मान्यता झाली। तर खरं तर तसं नाही आहे। शनिदेव हे त्रास देणारे नाही तर न्याय आणि धर्माचे देवता आहेत। शनिदेव धर्माचे देवता कसे बनले आणि न्यायाचे देवता कसे बनले त्याची आपण थोडक्यात एक छोटीशी गोष्ट बघूत, म्हणजे त्यांची निर्मिती आणि त्यांना ते स्थान कसं प्राप्त झालं। तर शनी जेव्हा महादेवांनी विश्वकर्माला सांगितलं की एक दंडूक बनवायला, विश्वकर्मा जे हे बनवतात म्हणजे देवांचे स्थान ज्यांनी बनवलेले आहेत, वैकुंठ, स्वर्गलोक, इंद्रलोक, पृथ्वीवरची द्वारका नगरी, असे जे बनलेले आहेत ते यांनी बनवलेले आहेत, विश्वकर्माने बनवलेले आहेत। म्हणजे अशा बऱ्याच आहेत ते, म्हणजे जे बांधकाम करतात देवाचं निर्मिती करतात, बांधकामापेक्षा जे निर्मिती, मग ते काही असो, त्यांच्या देवांच्या आज्ञेपासून जे ते बनवतात त्याची निर्मिती करणारे देव म्हणजे विश्वकर्मा। तर विश्वकर्माने एक असा दंडूक बनवला जो तोच व्यक्ती उचलू शकत होता, जे धर्माचं आणि न्यायाचं रक्षण करणारा, न्याय करणारा होता। तर त्यांनी तसा दंडूक बनवला। आता तो दंडूक उचलण्याची प्रत्येकाची इच्छा होती, कारण ते स्थान त्यांना मिळणार होतं न्यायाचं आणि धर्माचं। तर त्याच्यानंतर ते मग शनिदेवांच्या आईवर जेव्हा राक्षसांनी हे केलं तेव्हा शनिदेवांनी तो दंडुका उचलला आणि त्यांना तो उचलल्या गेला आणि त्याच्यावरून ते ठरलं की न्यायाचे देवता हे शनिदेव बनतील म्हणून। आता शनिदेवांना प्रत्येकांना वाटलं की माझ्याकडे यावे, माझ्याकडे यावे। मग माझा इंद्रलोक, हे इंद्राला वाटलं की माझ्याकडे यावे। मग इंद्रानं काही चालीरीती करून, म्हणजे इंद्र बऱ्याच गोष्टी प्राप्त करण्यासाठी चाली करायचा, अप्सरांना पाठवायचा, कधी राक्षसांना पाठवायचा, अशा गोष्टी होत गेल्या। तर त्याच्यानंतर यांनीच म्हणजे इंद्रदेवांनीच शनिदेवाच्या आईला मारण्यासाठी शुक्राचार्याला सांगून राक्षस पाठवला होता। हा न्यायनिवाडा शनिदेवांनी केला होता। म्हणजे याच्या जर शुक्राचार्यांना शिक्षा न मिळता, म्हणजे सर्वांना वाटत होतं शुक्राचार्याने पाठवलं, जे दैत्याचे गुरु होते त्यांनी पाठवलं, त्यांना ते मिळावं म्हणून, पण शनिदेवांनी सांगितलं की नाही, याचे म्हणजे हे सूत्रधार हे नाही आहेत, शुक्राचार्य नाहीत, तर हे सगळं इंद्रांनी करवलं। इंद्राने सांगितल्याच्या नंतर ह्या गोष्टी घडल्या, म्हणून खरा गुन्हेगार हा इंद्र आहेत। हे जे ठरवणारे म्हणजे न्याय करणारे देवता हे शनिदेव तेव्हा ठरले। तर त्याप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये शनिदेव हे न्यायनिवाडा करतात। तर न्यायनिवाडा ते कशाचा करतात, धर्माचं रक्षण कसं करतात, तर जर आपण एखाद्या गोष्टीचं पाप पुण्याच्या गोष्टीचा न्यायनिवाडा शनिदेव करत असतात। जर आपण पाप केलेत किंवा वाईट कृत्य केले, दुसऱ्याबद्दल वाईटीच्या म्हणजे जे वाईट कर्म केले त्याचा निवाडा म्हणून ते आपल्याला वाईट गोष्टीच देणार। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये संकट, दुःख, म्हणजे प्रत्येक गोष्टीत अपयश, अशा ज्या गोष्टी होत राहतात, म्हणजे कोणतीच गोष्ट मनासारखी न होणे, आरोग्य, सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या, धनसंपत्ती सगळं आलं, ह्या गोष्टी ते नष्ट करणार म्हणजे एकाएकानं। मग तेव्हा त्यांची वक्रदृष्टी जी पडते ते आपल्याच कर्माचं फळ असते। म्हणजे तेव्हा आपण वाईट वागलो त्याची शिक्षा म्हणून, त्याचा न्यायनिवाडा म्हणून ते आपल्याला ह्या गोष्टी भोगाव्या लागतात। आणि हे होतेच होते, कारण ते न्यायाचे देवता आहेत। आणि जर आपण चांगल्याच गोष्टी करत गेलो, पुण्य जर आपल्या पदरी असेल
तर ते आपल्याला कधीच त्यांची वक्र दृष्टी आपल्यावर पडणार नाही, कारण तेव्हा आपला न्यायनिवाडा करण्याचा प्रश्नच येणार नाही, कारण आपण तेव्हा चांगल्याच गोष्टी केलेल्या असतात आणि हे त्यांना माहीत आहे. मग ते त्यांनी आपल्या बाजूने चांगलाच न्याय केला की त्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट दिली, आरोग्य, धनसंपत्ती, वैभव, सगळ्या गोष्टीमध्ये यश, जिथं गेलं तिथं म्हणजे प्रत्येक गोष्टीत यश, सुख, समाधान, आनंद, सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या, कारण ते आपल्याच पुण्याचं फळ होतं म्हणून त्यांनी दिला. हा जो न्यायनिवाडा करतात ते म्हणजे शनिदेव. जर नाही तर खूप जण म्हणजे काय, सगळ्या जणाला अशी भीती आहे की खरंच भीतीच आहे की शनिदेव आपल्यावर वक्रदृष्टी टाकतात आणि आपल्या जीवनात हे होते. म्हणून शनिदेवाची साधना करा, उपासना करा. शनिवारी 5 शनिवार जा, शनिदेवाला तेल वाहा, नारळ वाहा, तिथं दिवे प्रज्वलित करा, त्यांचं स्तोत्र करा, मंत्र करा, कारण ते एक देव आहे. देवाची साधना पूजा करण्याला काहीच वर्ज नाही, करा. मात्र त्याच्या मागची भावना अशी ठेवू नका की मी असं केलं म्हणून शनिदेव माझ्यावरची वक्रदृष्टी काढून घेतील, माझ्यावरचं संकट दूर होईल, आता मी काही केलं तरी ते आता शनिदेवाला वाहिलं म्हणजे माझं हे झालं, असं नाही आहे. जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्ही शनिदेवाला किती वाहा, तेल वाहा, फूल, म्हणजे त्यांना जे आवडतं तर ते जरी तुम्ही सगळं वाहिलं तरी तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडणारच, कारण तो न्याय होता, तो न्याय ठरणार आहे. आणि न्याय आणि धर्माचं आचरण करणारे, धर्माचा न्याय करणारेच देवता म्हणून शनिदेव आहेत. तुम्हाला जर खरंच न्यायनिवाडा पाहिजे, म्हणजे तुम्हाला जर खरंच शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून सुटका पाहिजे असेल तर तुमचे कर्म चांगले ठेवा. तुमचे जर कर्म चांगले असतील, तुम्ही जर दुसऱ्यांशी वाईट वागत नसाल, चांगल्या गोष्टी करत असाल, पाप करत नसाल, जाणून बुजून केलेलं पाप म्हणजेच पाप. जर अजाणतेपणे झालेल्या गोष्टी जरी पाप असल्या तरी ते आपल्या फिटू शकतात, पण जर जाणून बुजून जर आपण कुणाला त्रास देत असेल, कुणाचं वाईट इच्छित असेल, पाप करत असेल, आता मारणं, जनावरांना मारणं किंवा कुणाला मारणं, आता कलियुग आहे तर कलियुगामध्ये खूप असं म्हणजे प्रेम भावना अशा खूप ठिकाणी राहिल्याच नाही आहेत. त्याच्यामुळं दुसऱ्यांचा द्वेष, ह्या गोष्टी जर तुम्हाला करून घ्यायच्या नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये पुण्य हे फार महत्त्वाचं आहे. जर तुमच्या आयुष्यात पुण्य आणि चांगल्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर शनिदेवांची वक्रदृष्टी तुमच्यावर कधीही पडणार नाही. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी करत नसाल, जर वाईट गोष्टी करत असाल तर तुम्ही कितीही पूजा अर्चा करा, तुम्हाला ते सुख कधीच प्राप्त होणार नाही. तर हा न्यायनिवाडा म्हणजेच शनिदेव आहेत. तुम्ही असं नाही की आपण पुण्यकर्मच करायलो, आपण चांगलं वागायलो म्हणजे शनिदेवाची पूजा करायची नाही, असं नाही. त्यासाठी तुम्हाला शनिदेवाला धन्यवाद म्हणायला जावं लागणार, म्हणजे की धन्यवाद देवा की माझ्या हातून कोणतं वाईट कृत्य होत नाही, आणि जरी माझ्या हातून अजाणतेपणे कोणतं झालंय तर ते शनिदेवाला जाऊन तुम्ही त्याच्या धन्यवाद मानून त्यांना तेल अर्पण करतात, त्यांना दिवे लावतात, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यानं जर तुम्ही अजाणतेपणे झालेल्या चुकांची जरी त्यांच्याकडे शनिदेवाकडे माफी मागितली तर ते अजून आपल्यावर खुश होतील. कारण जर तू जाणून बुजून पाप केलं नाही तरी त्या गोष्टीची तू माफी मागायला आलास, कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याजवळ आलास, तर त्याचं ते खुश होऊन तुम्हाला अजून तुमच्या जीवनामध्ये आनंद प्रदान करतील. आणि जरी तुम्ही त्यांच्याकडे जर तुमच्या हातून पाप घडलेत आणि तुम्ही जर एखादा व्यक्ती आधी पाप करतो मात्र त्यांची मन बदलते, नंतर दुसऱ्याला बघून असो किंवा काही ऐकून असो, किंवा त्यांची मनभावना अचानक बदलते की मला अशा गोष्टी करायला नाही पाहिजेत, तर तेव्हाही तुम्ही जाऊन शनिदेवासमोर म्हणू शकता की माझ्या हातून इतके दिवस झालेल्या चुका त्या मला क्षमा करून मला आता याच्या पुढे माझ्या हातून चुका होऊ नये, मी खूप वाईट वागलो, म्हणजे जे आपण कृत्य केलं ते त्यांच्यासमोर व्यक्त करून त्याच्यासमोर तुम्ही पुढे मी असं वागणार नाही म्हणून क्षमा मागू शकता. आणि तेव्हा तुम्हाला दंड तर मिळणारच, कारण ते न्याय
होणारच ना. जर तुम्ही प्रत्येक वेळी पाप करून जर क्षमा मागून हे करत असाल तर दंडाचा अधिकारी कोण? दंड तर तुम्हाला भोगावंच लागेल. आपण आपल्या असं थोडंसं उदाहरण देते की जर आपण आपल्या मुलाला एखादी गोष्ट शिकवतोय आणि त्यानं जर शिकवतोय आणि सांगितलं की ह्या गोष्टी करायच्या नाहीत आणि तो नंतर करतोय आणि त्याची माफी मागतोय, एकदा आपण सोडून देऊ, जर पुन्हा करतोय तर त्याला आपण म्हणतोच ना, आता तू केलं ना, मी तुला शिक्षा करणार, मी तुला मारणार किंवा मी तुला बोलणारच नाही. म्हणजे एक आई म्हणून, वडील म्हणून आपण त्याला शिक्षा करतो, कारण त्यांना त्या गोष्टी कळाव्या म्हणून आपण शिक्षा करतो. तसंच आहे, परमेश्वर हा दुसरा कोण आहे मग? आपला मायबापच आहे. तो आपल्याला घडवणारा देवच आहे, तो आपल्याला घडवणारा नाथ आहे तो, कारण त्याचेच आपण सगळे लेकरं आहोत. तर त्याप्रमाणेच आपण जरी मग तेवढं तुम्हाला हे होईल. जर तुम्ही माफी मागितली आणि नंतर चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जो जास्त दंड मिळणार होता, जास्त शिक्षा मिळणार होती, ती कमी प्रमाणात मिळेल, कारण तिथं तुम्ही तेव्हा माफीची याचना केली. मग तिथं धर्माचा न्यायाचा निवाडा होईल, तुम्हाला थोडी शिक्षा होईल, मात्र त्याचा प्रभाव कमी असेल. अशा गोष्टी घडतील. तर शनिदेवांना या नजरेनं बघा तुम्ही, त्यांना भिवू नका, वाईट नजरेनं बघू नका, किंवा मी काय केलं नाही तर माझ्यावर वक्रदृष्टी टाकतील अशा नजरेनं पण बघू नका. तर शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत, त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं नक्कीच हे करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, कुणी जर हे आता दोन व्यक्ती आहेत आणि एक व्यक्ती खूप चांगला वागतोय, मात्र समोरचा त्याच्यासोबत चांगला वागतच नाही आहे, त्यांना काहीतरी हे करतोय, त्रास देतोय त्याला, म्हणजे समोर त्याला त्रास देऊन त्याला बरं वाटते. मग अशा गोष्टी करताना मग आपण चांगला वागणारा व्यक्ती जर म्हणला की देवा मला आता मी चांगलं वागून खूप हे झालं आणि आता माझा न्यायनिवाडा कर, तेव्हा शनिदेव तुमचा न्यायनिवाडा करतील की ते समोरचा जो आहे तो जाणून बुजून हे करतोय म्हणून ते तुम्हाला म्हणजे त्याला तुमच्या आयुष्यातून कदाचित काढून टाकतील. आणि त्यांना जेव्हा जो वाईट वागतो त्याला समजा दुःख सुरू झाले, त्याला अपयश सुरू झालं, त्याला यातना सुरू झाल्या, कोणता रोग असो, व्याधी सुरू झाली, काही सुरू झालं की याचा अर्थ असा समजावा की आता शनिदेवाने त्यांचा न्यायनिवाडा केला आहे आणि आता त्याचे भोग म्हणजे त्याला आता दंड सुरू झाला आहे आणि तो दंड संपल्याशिवाय त्या भोगातून सुटका त्याला होणार नाही. तर ह्या गोष्टीचा न्यायनिवाडा करणारे देव म्हणजे शनिदेव. तर शनिदेवांबद्दल तुम्ही चांगली भावना ठेवा, एवढंच माझं सांगण्याचं म्हणणं होतं. पूजा अर्चा करा, करण्याला काही नाही, मात्र मनामध्ये भीती ठेवू नका की केलं नाही म्हणून हे करतील. तुम्ही काही केलं नाही तरी ते तुम्हाला त्याचप्रमाणे फळ देतील आणि तुम्ही केलं तरी तुम्हाला ते त्याचप्रमाणे फळ देतील. आणि जर केलं तर तुम्हाला समाधान राहील की मी केलं, मी देवाचं, आता देवाची आपण भक्ती करतो त्याप्रमाणे देव आपल्याला फळच देत असतं. तर तुम्ही वाईट कृत्य करणारा जर त्यांच्या दारी गेला आणि म्हणला की मी हे, म्हणजे त्याला आठवणारच ना मनामध्ये, हे मी केलं म्हणून मला हे झालं, तर तेव्हा मग त्याचे ते पाप त्या पायरीवर नष्ट होत राहणार आणि त्याला त्याचे कर्म भोगल्याच्या नंतर त्या चांगल्या वाटेवर येणार. अशा गोष्टी घडतील. म्हणून देवाच्या दर्शनाला जा, त्यांची पूजा करा, तेल अर्पण करा शनिदेवांना, त्यांना जे आवडते ते पुष्प अर्पण करा, त्यांचे स्तोत्र मंत्र जप करा, तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. आणि तुमचा जर वाईट कृत्य केलं तर त्याचा दंड बघून तुम्हाला पुढील यश प्राप्ती नक्की होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.